आपण एक थंबनेल बनवतो, पण तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला रिक्वायरमेंट असते की हाच थंबनेल आम्हाला पोस्टला कसं वापरता येईल, म्हणजे युट्यूबच्या पोस्टसाठी थंबनेल कसा बनवायचा किंवा ती पोस्टच्या साईजचा फोटो कसा तयार करायचा, त्याचप्रमाणे फेसबुकला ज्या तुम्ही पोस्ट टाकता किंवा व्हिडिओ टाकता त्याच्या साईजचा थंबनेल कसा बनवायचा, किंवा इन्स्टा झालं. आता ह्या सगळ्या सोशल मीडियावर जर तुमच्या एकाच थंबनेल थ्रू तुम्ही सगळीकडे हा थंबनेल वापरू शकला, साईज चेंज करू ना, एकच थंबनेल पण डिफरंट टाईप मध्ये तुम्ही जर तो डाउनलोड करू शकला, तर हे अगदी एका क्लिकवर शक्य आहे. ते कसं, ते आज या व्हिडिओत तुम्हाला शेवटी बघायला मिळणार. पण सुरुवातीला सांगते, हा थंबनेलचा व्हिडिओ आहे. ज्या ताई आपल्या ब्लॉगिंग करत आहेत आणि त्यांना 3-4 फोटो अगदी एकत्र घेऊन थंबनेल बनवता येत नाही, तर त्यांच्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ मी घेतलेला आहे. कारण एका ताईंची रिक्वेस्ट होती आणि म्हणूनच म्हटलं की चला पटकन बनवून देऊयात. व्हिडिओ अगदी इंटरेस्टिंग बनलेला आहे. काही ऍडव्हान्स फीचर सांगितलेले आहेत, जसे की टेक्स्ट आहे, तर टेक्स्टला अजून अट्रॅक्टिव्ह कसं करायचं, त्याला इफेक्ट कसे द्यायचे, तर या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि त्याचप्रमाणे 2 टाईपचे थंबनेल दाखवलेले आहेत. स्वतःला हायलाइट करून डे कसा गेला ते दाखवायचं आणि डेला प्रेफरन्स देऊन सस्पेन्स कसा ठेवायचा की आज काय विशेष घडलेलं आहे. सगळे 2 प्रकारचे थंबनेल 4 फोटो वापरून बनवून दाखवलेले आहेत. तर व्हिडिओ अगदी नक्की पहा, पूर्ण पहा. चला डेमो बघूयात. या ठिकाणी आपण कॅनवा ऍप ओपन करून घ्यायचं आहे. ज्या कोणाला माहिती नाही त्यांना मी सांगते, कॅनवा ऍप हे अशा प्रकारे दिसतं. प्ले स्टोर वरून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला आता काय करायचं आहे, तर इथे एक टेम्पलेट घ्यायचं आहे. ओके, थंबनेल बनवण्यासाठी सगळ्यात प्रामुख्याने पहिली स्टेप जी असते ते आपल्याला एक टेम्पलेट सिलेक्ट करायचं असतं. आता टेम्पलेट म्हणजे काय, तर या ठिकाणी बघा फ्रंट पेजलाच हे होम पेज आहे तुमचं. पुन्हा एकदा बघा, ठीक आहे, हे होम पेज आहे. सपोज हे जर ऑप्शन तुम्हाला दिसले नाहीत ना, तर काय करायचं, इथे क्लिक करायचं. इथे क्लिक केल्यानंतर हे सगळे ऑप्शन तुम्हाला येतात. म्हणजे आता बघा, इथे मी युअर डिझाइनवर गेलेले आहे. सपोज तुम्हाला हे पेज ओपन झालं आणि तुम्हाला जर सपोज ते ऑप्शन्स घ्यायचे आहेत, तर क्रिएटवर यायचं. क्रिएटवर आल्यानंतर हे सगळे ऑप्शन्स आपल्याला मिळून जातात. आता या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे युट्यूब थंबनेल. हे मी प्रिव्हियस व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आता थोडेसे ऍडव्हान्स फीचर मी इथे तुम्हाला दाखवणार आहे आज. तर आपण गेलो आहे युट्यूब थंबनेलच्या ऑप्शनमध्ये. आता या ठिकाणी मी सांगितलं होतं तुम्हाला अगोदर की पेड आणि फ्री असे 2 व्हर्जनचे टेम्पलेट्स इथे असतात. आपल्याला फ्री व्हर्जन यूज करायचे आहे. तर कसं समजणार आपले पेड व्हर्जन कोणते आहेत, तर या ठिकाणी पहा, हा असा एक आयकन येतो. तर हा आयकन जिथे कुठे आहे ते सगळे पेड आहेत. आणि हे बघा, इथे नाही आहे, इथे नाही आहे, तर हा आपण यूज करू शकतो. त्याचप्रमाणे इथे नाही आहे, इथे नाही आहे, ठीक आहे. तर इथे पण नाही आहे, जिथे कुठे नाही आहे ते टेम्पलेट आपण आपल्या कामासाठी वापरायचं आहे. तर ठीक आहे, सिम्पली मी हा टेम्पलेट घेते. आता काय करायचं आहे, याच्यावर ज्या पण गोष्टी दिसतात त्याला काय म्हणतात, एकदा आठवा, मी सांगितलं आहे प्रिव्हियस व्हिडिओमध्ये. तर या सगळ्याला म्हणतात एलिमेंट्स. आता ठीक आहे, एक एलिमेंट आपल्याला इथून कट करायचा आहे, डिलीट करायचा आहे. तर मी या ठिकाणी सिलेक्ट केला फोटो, डिलीटचा ऑप्शन माहिती आहे ना कुठे, परत हे सिलेक्ट केलं. या ठिकाणी बघा, हा जो बिनचा ऑप्शन आहे त्याला डिलीट म्हणतात, तिथून डिलीट होतं. तर आपल्याला इथे क्लिक केलं तर हे बघा डिलीट होतं. हे बघा, हे सिलेक्ट केलं, डिलीट, सिलेक्ट, डिलीट, सिलेक्ट, डिलीट. अशा प्रकारे ना आपल्याला सर्व काही डिलीट करून घ्यायचं आहे इथून, ठीक आहे. आता एक पूर्ण पेज तयार झालेला आहे, जे आपण यूज करू शकणार आहोत आपल्या डेली ब्लॉगच्या थंबनेलसाठी. आता एका ताईंची रिक्वायरमेंट आहे आपल्याला की 3-4 फोटो एकत्र घेऊन डेली ब्लॉगला जसं थंबनेल बनवतात तो बनवायला शिकवा. तर चला, आता आपल्याला घ्यायचे आहेत फोटो. तर काय, पर्पल लाईन आली म्हणजे सिलेक्ट झालेला एरिया आहे. जर आपल्याला फोटो घ्यायचा आहे तर सिलेक्शन एरियाच्या बाहेर आपल्याला क्लिक करावं लागतं, ठीक आहे. तर बाहेर क्लिक केलेलं आहे आणि या ठिकाणी बघा गॅलरी ऑप्शन आलेला आहे. आता मी तुम्हाला अगोदर पण दाखवलेलं आहे जादू. आता या ठिकाणी मी पर्पल लाईनवर आली आहे, म्हणजे एरिया सिलेक्टेड आहे. तर या ठिकाणी तुम्हाला दिसतोय का इथे कुठे इमेजचा ऑप्शन, गॅलरीचा ऑप्शन नाही. तर तो कसा दिसतो, हा पर्पल एरिया सिलेक्टेड नसायला पाहिजे. म्हणजे मी बाजूला क्लिक केला तर या ठिकाणी पहा आपला गॅलरीचा ऑप्शन आला. ह्या गॅलरीच्या ऑप्शनवर सिलेक्ट करून आपल्याला आपले फोटो घ्यायचे आहेत. आता इथे गॅलरीवर मी क्लिक केलेला आहे आणि या ठिकाणी मी 4 फोटोज
डाउनलोड करून ठेवलेले आहेत ते आपण घेऊयात. ठीक आहे, अशा प्रकारे एकावर एक हे फोटो आलेले आहेत. आता हा जो सिलेक्टेड फोटो आहे ना, हा थोडासा झूम करून दाखवते तुम्हाला. हे पहा, हा पण थोडासा झूम करते म्हणजे पाठीमागचं बॅकग्राऊंड कळेल तुम्हाला. आता या ठिकाणी तुम्ही पहा, एक गोष्ट दाखवते मी तुम्हाला. इथे एक व्हाईट पट्टा दिसत आहे आणि इथे पण एक. का तर हा जो फोटो आहे ना आपला, हा फोटो, तर याला व्यवस्थित मी क्रॉप केलेला नाहीये. आता इथे तुम्हाला कोणतीही गोष्ट क्रॉप करायची असेल तर काय करायचं, हा फोटो सिलेक्ट केला मी. ठीक आहे, का सिलेक्ट केला तर याला आपल्याला क्रॉप करून व्यवस्थित साईज मध्ये करून घ्यायचं आहे, ते छान दिसतं. आणि ह्याला क्रॉप केल्यानंतर या ठिकाणी पहा, ही इमेज ज्या साईडला व्हाईट दिसत आहे, ही इमेज आपल्याला क्रॉप करायची आहे. कशी करणार, तर ही इमेज सिलेक्ट करायची आणि इकडे बघा, हा जो टूल बार मी हे करत आहे, स्क्रॉल करत आहे, या ठिकाणी पहा इथे एक ऑप्शन आहे क्रॉपचा. ठीक आहे, आता याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी हे बघा, हे जे व्हाईट कलरचे कॉर्नर आहेत त्यांना पकडून आपण कमी जास्त साईज करू शकतो. तर आपल्याला इथून कमी जास्त साईज करायची आहे, तर या प्रकारे अशी आपण ही क्रॉप करून घ्यायची आहे. ठीक आहे, आणि इथे डन वर क्लिक करायचं. ठीक आहे, या ठिकाणी आपल्याला डन करायचं आहे आणि आता मी बाहेर क्लिक केलं. आता हा फोटो पूर्ण सेट झालेला आहे. तर आता आपण क्रॉपचा ऑप्शन बघितला. आता हे आपल्याला सेट करून घ्यायचे आहेत. तर पहा, ह्या फोटोची साईज मी थोडीशी कमी करते आणि या ठिकाणी याला सेट करते. त्याच्यानंतर या फोटोची साईजही कमी करते आणि त्याला या ठिकाणी सेट करते. ठीक आहे, आता या फोटोची साईजही मी कमी केलेली आहे. तुमचे फोटोज ज्याप्रमाणे असतील त्याप्रमाणे तुम्ही सेट करू शकता. ओके, ठीक आहे. हे पूर्ण सेट झाल्यानंतर डन. आता तुम्हाला तुमचा एक फोटो घ्यायचा आहे. आता डेली ब्लॉगर आहात. आता ही एक टाईप आहे. अजून एका टाईपने मी तुम्हाला शिकवणार आहे. तर या ठिकाणी पुन्हा मी जाणार गॅलरीमध्ये आणि गॅलरीतून माझा असा एक फोटो घेणार इथे मी आणि इथे ऍड टू कार्ट, ऍड टू पेज करणार. आता या ठिकाणी हा फोटो आलेला आहे आणि मी याला झूम करणार. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या ब्लॉगला तुमची आयडेंटिटी दिलेली आहे. तुमचा फेस फेमस आहे आणि तुमचा फेस पाहूनच जर एखादा व्ह्यूअर तुमच्या थंबनेलवर क्लिक करत असतो, तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा झूम फोटो इथे तुमच्या थंबनेलला एक लावायचा आहे. डन. आता या ठिकाणी तुम्ही लिहू शकता. आता सपोज लिहायचं असेल तर काय करायचं, तर या ठिकाणी बघा, हा एरिया सिलेक्टेड आहे. ओके, तर इथे टेक्स्ट असा ऑप्शन इथे कुठे आहे का, नाही. तर काय करायचं, आपल्याला काहीही इथे करायचं असेल ना ह्या पेजवर, तर बाहेर क्लिक करायचं. ठीक आहे, बाहेर क्लिक केल्यानंतर पहा इथे टेक्स्टचा ऑप्शन आला, गॅलरीचा आला, एलिमेंट्स आले. ठीक आहे, तर आपल्याला आणि डिझाईन पण आला. बाहेर क्लिक करायचं आहे, या फोटोवर क्लिक करायचं नाही, ह्या थंबनेलवर क्लिक करायचं नाही. तर तुम्ही बाहेर क्लिक केलेलं आहे आणि इथे टेक्स्टचा ऑप्शन आलेला आहे. तर आपण ह्या ठिकाणी पहा टेक्स्ट. आता आपण इथे क्लिक करून एक टेक्स्ट घेऊयात. आता इथे सांगत आहे आपल्याला ऍड अ हेडिंग. ठीक आहे, आता या ठिकाणी मी काही गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत, त्यातून एक लाईन घेणार आणि इथे पेस्ट करणार. तर नोटपॅड मी ओपन करते. लिहिला आहे मी, असा होता माझा आजचा दिवस. ठीक आहे, तर हे सिलेक्ट करणार, कॉपी आणि या ठिकाणी पेस्ट. ठीक आहे, आता या ठिकाणी बघा टेक्स्ट अजिबात दिसत नाही आहे. आता इथे फॉन्ट ऍड करण्यासाठी तुम्हाला कुठे स्पेस दिसत आहे का, नाही. तर आता ऍडजस्ट कसं करायचं, आता म्हणजे हे खूप महत्वाचं काम असतं की आपल्याला कुठे म्हणजे टेक्स्ट कुठे टाकायचा, आपल्या फोटोची पोझिशन कशी असावी, आपल्या थंबनेल मधून सगळ्या गोष्टी अशा एक्सप्रेस झाल्या पाहिजेत.
जेणेकरून लोकांना ती पाहावंसं वाटेल. तर काय करायचं, हे बघा, ह्याचं मी थोडी थोडी साईज कमी करून घेते. अशा प्रकारे मी ह्या सगळ्याची साईज कमी करून घेतलेली आहे. ठीक आहे. आणि आता काय करायचं, ह्या फोटोला थोडंसं मी झूम करते. डन. आणि आता ह्याला बॅकग्राऊंड कलर देऊयात. तर बघा, आता कलर हा जिथे ऑप्शन दिसत नाही, सपोज आता या ठिकाणी तुम्हाला कलरचं ऑप्शन दिसत नाहीये ना, तर तुम्ही काय करायचं, सिलेक्ट करून बघायचं हे ऑप्शन येतात का. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा, हा कलरचा ऑप्शन आलेला आहे. हा पहा. आता तुम्ही एक प्रामुख्याने मिस्टेक करणार, तर ती अगोदर सांगून ठेवते. तुम्हाला काय करायचं आहे, आता हा व्हाईट एरिया आहे, तो बॅकग्राऊंडचा एरिया आहे, बरोबर. ह्या बॅकग्राऊंडच्या वर आपण हे सगळे फोटोज इथे ठेवलेले आहेत. तर बॅकग्राऊंडचा कलर चेंज करायचा आहे. आता आपल्याला इथला चेंज करायचा आहे कलर. पूर्ण पेजला एक कलर द्यायचा आहे आपल्याला, म्हणजे इथे फॉन्ट छान दिसेल लिहिल्यानंतर. तर काय करायचं, या ठिकाणी क्लिक करायचं. मग ही पर्पल लाईन येते बघा, म्हणजे पर्पल लाईन येते आहे पूर्ण बॉक्स म्हणून, म्हणजे हा पूर्ण बॉक्स सिलेक्ट झालेला आहे, बॅकग्राऊंड सिलेक्ट झालेले आहे. आता या ठिकाणी बघा, इथे कलरचा ऑप्शन आलेला आहे. तर या ठिकाणी आपण कलर घेऊयात. तर बघायचं की कोणता कलर इथे सूट होतोय. तर हा कलर बघा, पर्पल कलर, आणि हा कलर आणि हा कलर इथे ही शेड मॅच झालेली आहे. तर हे दिसायलाही छान वाटत आहे. तर आपण हा कलर इथे ठेवूयात. ठीक आहे. आता इथे हेडिंग लिहायची आहे आपल्याला. हा फोटो थोडासा छोटा करूयात. ठीक आहे. आता ही हेडिंग आपल्याला इथे घेऊन यायची आहे. हे सगळं ना तुम्हाला प्रॅक्टिसने येऊन जाणार आहे. तर जेवढे जास्त थंबनेलची तुम्ही प्रॅक्टिस कराल ना, तेवढं जास्त तुम्हाला तो येणार आहे. डन. आता आपण इथे बॅकग्राऊंडला एक छानसा कलर देऊयात. तर बॅकग्राऊंड कलर कसं द्यायचं तेही तुम्हाला सांगते मी. या ठिकाणी हे सेट करून घेतलेलं आहे. आता थंबनेलवरच्या प्रामुख्याने ज्या मिस्टेक असतात ना, त्याच्यावर मी एक व्हिडिओ बनवेन आणि मग तुम्हाला सांगेन की आपल्या व्हिडिओला ज्यावेळेस आपण थंबनेल अपलोड करतो ना, त्यावेळेस आपण काय चुका करतो. तर त्या माहिती असणं पण खूप गरजेचं आहे. आता तुम्हाला मी एक चूक सांगते, की जेव्हा आपण टेक्स्ट ऍड करतो आपल्या थंबनेलवर, तेव्हा हा कॉर्नर ना नेहमी एम्प्टी ठेवायचा. कारण का, ज्यावेळेस आपण थंबनेल अपलोड करतो आपल्या व्हिडिओला, तेव्हा इथे ना एक व्हिडिओचं आपलं ड्युरेशन किती आहे, तर हा टाइम इथे येत असतो. ठीक आहे. म्हणजे तुमचा व्हिडिओ 10:11 असेल. ठीक आहे. 10:11 असेल किंवा 12 मिनिटांचा असेल. तर हे ना या कॉर्नर मध्ये लिहून येतं. ठीक आहे. या कॉर्नर मध्ये तो टाइम येतो. आणि त्याच्यामुळे काय होतं, सपोज हा जर टेक्स्ट इथे असेल आणि याच्यावर सपोज जर तो टायमिंग आला, तर हे पूर्ण टायटल वाचलं जात नाही, रीड केलं जात नाही, आणि त्यामुळे खूप मोठा लॉस होतो आपल्याला. म्हणजे समोरच्याला, तर तुम्ही बघा असे जे टायटल लिहितात ना, तर त्यांचा थंबनेल जाऊन बघायचा आणि रीड करायचा. ठीक आहे. तुम्हाला मी स्वतः ट्राय करायला सांगते. तुम्हाला ते पूर्ण नाही कळलं ना, तर मिनिंगच कळत नाही ना की तुमच्या थंबनेलचं काय मिनिंग आहे, तुमचा व्हिडिओ कसा बघितला जाणार. तर ही एक चूक आहे जी प्रामुख्याने खूप लोकांना समजत नाही. तर ही मी सांगितलेली आहे तुम्हाला. आता याच्या पाठीमागे एक बॉक्स घ्यायचा आहे आपल्याला कलरसाठी. जे लिहिलेलं आहे ते आपल्याला हायलाइट करायचं आहे. तर काय करायचं, पुन्हा इथे यायचं एलिमेंटवर, बाहेर क्लिक करायचं या ठिकाणी, आणि नंतर मग एलिमेंटवर यायचं. तर ठीक आहे. चला, आता इथे एलिमेंटवर क्लिक केलं. आता एक शेप घ्यायचा आहे आपल्याला. तर इथे टाईप करायचं आपल्याला शेप. इथे टाईप करा, किंवा अजून एक पद्धत दाखवते मी तुम्हाला. इथे टाईप केल्यानंतर हे सगळे शेप येऊन जातात बघा. ठीक आहे. यातला कोणताही तुम्ही शेप सिलेक्ट करू शकता. आता तसं नको असेल तर या ठिकाणी बघा, हे ऑप्शन्स दिलेले आहेत.
या ठिकाणी बघा हे जे ऑप्शन्स दिलेले आहेत त्याच्यावर तुम्ही डायरेक्ट क्लिक करायचं. ओके, म्हणजे जेवढे सेक्शन आहेत, जेवढे एलिमेंटमध्ये व्हरायटीज आहेत किंवा एक सेक्शन दिलेले असतात, या सेक्शनमध्ये ह्या गोष्टी मिळतील. तर तसं शेप म्हणून इथे एक सेक्शन दिलेलं आहे. तर सगळे शेप तुम्हाला खाली येऊन जाणार. ठीक आहे, तर या आयकॉनवर क्लिक करून घेतलं तरी चालेल. आता मी हा सिलेक्ट करून घेत आहे कारण आपल्याला बॉक्स बनवायचा आहे त्याच्या पाठीमागे. आता हा घेतला, या ठिकाणी आला आहे पहा. आता ह्याला क्लिक करायचं आणि ड्रॅग करायचं. ठीक आहे, आणि असं बसवायचं याच्या पाठीमागे. त्याच्यानंतर आपल्याला पाहिजे असं हे, एक मिनिट, हा बॉक्स सिलेक्टेड आहे पहा. आता हे जे 2 डॉट दिसत आहेत ना, त्यांना पकडून आपल्याला पाहिजे असं ते ऍडजस्ट करायचं आहे आपल्याला. तर चला करूयात, मी दाखवते तुम्हाला. हे पहा, इथे मी क्लिक करत आहे, हे जे पॉइंट्स आहेत तिथे, आणि बघा अशा प्रकारे मी क्रॉप करून घेत आहे. ठीक आहे, डन. आता काय करायचं, आता ह्याला पाठीमागे शेड द्यायचे आहे. एक मिनिट, आता ह्याला पाठीमागे कलर द्यायचा आहे. हा बॉक्स अगोदर ऍडजस्ट करून घेऊयात. ठीक आहे, आता याला कलर आपण रेड कलर देऊयात. तर कलरचं ऑप्शन कुठे आहे, हा बॉक्स सिलेक्ट. आता कलर कशाला द्यायचा आहे, तर या बॉक्सला. मग हा बॉक्स आपला सिलेक्ट हवा आहे. आता पुन्हा ब्रश घ्यायचा आहे आपल्याला, आणि हे हा बघा कलरचं ऑप्शन इथे आहे, तर कलरवर क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी मी रेड कलर घेते. बघा हा रेड कलर घेतलेला आहे, आणि हा जो फॉन्ट मी वर ठेवलेला आहे याला, हा मी याच्यावर घेत आहे. आता मी ह्याला व्हाईट कलर करते, कारण का रेड वर व्हाईट थोडंसं व्हायब्रंट दिसतो. ठीक आहे, तर अशा प्रकारे मी व्हाईट कलर घेतलेला आहे. आणि आता याला आपण थोडंसं अजून उठून दिसावं, त्याच्यासाठी बॉर्डर देऊयात. तर टेक्स्टला बॉर्डर कशी द्यायची ते आता आपण पाहणार आहोत. ठीक आहे, आता हे झालं, हे झालं आपलं थंबनेलचं टायटल. असा होता माझा आजचा दिवस. तर हे मी सिलेक्ट केलेलं आहे बघा, पर्पल लाईन. सिलेक्ट कसं झालं हे कळणार आपल्याला. तर इथे येते एक पर्पल लाईन, आणि काय करायचं आता, या ठिकाणी बघा स्क्रोल करायचं. इफेक्ट दिसतंय का कुठे इथे, हा या ठिकाणी पहा, हा जो इफेक्ट इथे जायचा आहे आपल्याला, इथे क्लिक करायचं. आणि आता हे तुम्हाला इफेक्ट दिसणार, म्हणजे तुम्हाला हे सिंपल झालं. म्हणजे जसं आत्ता हे दिसतं आहे तुम्हाला, हे इथे बघायचं, हे चेंजेस इथे तुम्हाला दिसणार. मी एका ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला चेंजेस दिसत जाणार. तर पहा तुम्ही, आता मी इफेक्टवर क्लिक केलेला आहे. आता बघा हा इफेक्ट घेतला तर याला ना 3D इफेक्ट होतो, शॅडो येतो त्याला. तर कशा प्रकारे, तर इथे कलर एक घेऊन दाखवते मी तुम्हाला. आज तुम्हाला मी टेक्स्ट कसं एडिट करतात किंवा त्याला हे कसं करायचं, डेकोरेट कसं करायचं, तर ते शिकवते. आता या ठिकाणी आपण शॅडो कलर घेऊयात, येलो. ठीक आहे, आता ह्यातला कोणताही सिलेक्ट करायचा तुम्ही कलर, जो कोणता करेल तो. याच्यावर उठून कोणता दिसेल, आता रेडवर येलो, किंवा आपण ग्रीन मधलं घेऊयात, पॅरेट ग्रीन. ओके, पॅरेट ग्रीन सिलेक्ट केलेला आहे. आता इथे दिसत नाहीये हा, तर इथे या ठिकाणी बघा हा एरो आहे, त्या बॅक एरोवर क्लिक करायचं आणि थोडीशी कलरची ट्रान्सपरन्सी वाढवून घ्यायची. ठीक आहे, तर अशा प्रकारे बघा. तरी पण हा उठून दिसत नाही आहे, तर पुन्हा इथे कलर चेंज करायचा ऑप्शन आहे बघा. इथे कलर चेंज करण्यासाठी यायचं, आणि आता ब्लू घेतला आहे मी, डार्क ब्लू. तर बघा डार्क ब्लू कसं किती छान दिसत आहे बघा. इथे तुम्ही ब्लर करू शकता, परत तिथे डायरेक्शन चेंज करू शकता, तुमच्या शॅडोचं डायरेक्शन चेंज करू शकता. तर ठीक आहे, अशा प्रकारे हा एक ऑप्शन झाला. इफेक्टमध्ये शॅडो ऑप्शन झाला, नंतर काहीच नाही आहे तसंच राहतं. शॅडो झाला. आता लिफ्ट बघूयात. तर लिफ्टमध्ये डबल क्लिक केल्यानंतर तुमचं बघा हे कसं होतं, जो म्हणजे तुमची इंटेन्सिटी असते ना, म्हणजे
झाक येते बघा, ब्लॅक कलरचा एक शॅडो येतो, इंटेन्सिटी त्याची डार्क होते. ओके, तर इथे मला हा इफेक्ट तर आवडत नाही आणि मी हा घेतही नाही कधी. आता पुढचा इफेक्ट दाखवते, हॅलो इफेक्ट बघा. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुमची बॉर्डर दिसणार. फक्त बॉर्डरचा कलर तुम्ही चेंज करू शकता. कसा, तर या ठिकाणी मी डबल क्लिक केलेला आहे. तर किती थिक हवी आहे बघा तुम्ही. आता याचा कलर तुम्हाला चेंज करायचा आहे, तर या ठिकाणी कलर मध्ये जायचं आणि या ठिकाणी पहा तुम्ही कलर चेंज करू शकता. पण हा पण इफेक्ट मला एवढा काही आवडला नाहीये. तर चला दुसरा इफेक्ट पाहूयात. सगळे इफेक्ट तुम्हाला मी आज दाखवणार आहे. पुन्हा हे टेक्स्ट सिलेक्ट केलं आणि आपल्याला जायचं आहे इफेक्टवर. आता या ठिकाणी बघा, आउटलाईन जो इफेक्ट आहे ना तो सगळ्यात बेस्ट बरं का. आता मी आउटलाईन इफेक्ट घेतलेला आहे. आता या ठिकाणी कलर बघूयात आपण. हा ठीक आहे, आणि आता टेक्स्टचा कलर आपण चेंज केलेला, तर पुन्हा सिलेक्ट केलं. आता टेक्स्ट कलर मध्ये आपल्याला सिलेक्ट करायचं आहे व्हाईट. ठीक आहे, आता हा व्हाईट कलर आहे. तर हे बघा, एकदम छोटीशी अशी ब्लूइश लाईन आलेली आहे, शॅडो आलेली आहे त्याला. तर दाखवते तुम्हाला मी कमी जास्त करून. तर या ठिकाणी पुन्हा मी इफेक्टवर जात आहे आणि आउटलाईन इफेक्टवर जात आहे. आता या ठिकाणी बघा, हा कलर दिलेला आहे, ब्लॅक कलर घेतलाय, सॉरी आपण ब्लू नाही घेतला, ब्लॅक कलर घेतलेला आहे. आता या ठिकाणी बघा, थिकनेस मी वाढवते, म्हणजे ही लाईन आहे ना ती पूर्ण इकडे 100 करते. ठीक आहे, आता या ठिकाणी बघा, तर अशा प्रकारे तुमचा फॉन्ट अगदी उठून दिसतो. तर आउटलाईन हा इफेक्ट मला सगळ्यात जास्त आवडतो याच्यामध्ये. आता आपण दुसरा पण घेऊन बघूयात कलर, एक्सपेरिमेंट करूयात. तर हा ब्लू कलर ही खूप उठून दिसत आहे, कारण का हा ब्लू कलर जो आहे ना तो या शेडला मॅच करत आहे, त्याच्यामुळे ते थोडंसं बघावंच वाटत आहे, कॅची वाटत आहे. थोडासा असा डार्क आणि फेंट करून बघायचा, तर हा एवढा चांगला नाही वाटत आहे. तर एकतर ब्लॅक किंवा ब्लू, तर मला वाटतं ब्लू आपण ठेवूयात. ठीक आहे, तर अशा प्रकारे हा तुमचा एक थंबनेल बनवून झालेला आहे. तुम्ही तुमचा थंबनेल बनवून पहा कशा प्रकारे तुम्हाला जमतो ते. आता मी याला डाउनलोड करून घेत आहे. तर हा कंप्लीट केलेला आहे आपण एक थंबनेल. आता दुसरा थंबनेल आहे तो उद्याच्या भागात बघूयात. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढे असलेल्या बेल आयकॉनलाही क्लिक करा. उद्या पुन्हा एकदा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.